नमस्कार. आज आपण चुलीवरचा चहा बनवणार आहोत. तर अगदी नेहमीसारखा चहा बनवणार आहे मी, त्यात काही वेगळं नाही आहे. पण हा गच्चीवर आणि मी नवीन चूल आणलेली आहे. तर म्हटलं चला आता चहा बनवतच आहे, तुमच्यासोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करूयात. खास म्हणजे आम्ही वडे टाकायला आलो होतो, उडदाच्या डाळीचे वडे गच्चीवर टाकायला आलो होतो आणि थोडासा वेळ होता, तर म्हटलं चला नवीन चूल आहे, आपण चहाच बनवूयात. संध्याकाळची वेळ आहे, मस्तपैकी उकळता असा चहा. तर इथे चूल पेटवून घेते. आधी चूल पेटवून घेतली आहे आणि आता चहा टाकते. तर थोड्याशा काड्या होत्या माझ्या गच्चीवरच्याच झाडाच्या, ह्या काड्या आहेत. तर आता या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे पातेलं धुवून घेतलं आणि त्यामध्ये आता चहा बनवत आहे. आधी पाणी, साखर आणि चहापत्ती टाकून मस्त असं उकळून घ्यायचं. आता ही चूल पहिल्यांदाच बघा इथे पेटवलेली आहे, मधातच ह्या काड्या विझून जात आहेत. तर असं तुम्ही एखाद्या वेळेस नक्कीच बनवून पहा, छान लागतो आणि मेन म्हणजे अतिशय चवदार असा हा चहा लागतो. तर आता इथे आपण आधी उकळून घेणार आहोत. मी इथे आता म्हणजे मी आणि माझ्या मुलीसाठी 2 कप चहा बनवत आहे. तर हे चहापत्ती वगैरे टाकून उकळून घ्यायचं आधी, नंतर दूध टाकून पुन्हा 1-2 मिनटं उकळून घ्यायचं. मस्त वाटते बघा वरती गच्चीवर चहा म्हणजे मी बनवत आहे, तर मला स्वतःला खूप भारी असं वाटत आहे. आणि एखाद्या वेळेस आपण चुलीवर, आता चूल पेटवलेली आहे तर स्वयंपाकसुद्धा बनवू शकतो. तेही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेलच. छान सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला साधाच आपला स्वयंपाकाचा व्हिडिओ शेअर करेन. तर आता हा चहा उकळत आलेला आहे, अजून थोडासा उकळून घेऊ. आता दूध टाकून पुन्हा 2-3 मिनटं चहा असं चांगला खळखळ उकळून घ्यायचा, म्हणजे अप्रतिम अशी चव येते. याच्यात तुम्ही आलं, हिरवी वेलची टाकू शकता, पण मी जी चहापत्ती आणली आहे त्याच्यामध्ये हे आहे, त्यामुळे मी काय वरून टाकत नाही. असा तुम्ही इथे पाहू शकता, छान चहा उकळून तयार झालेला आहे बघा. आता हा चहा गाळून घेते आणि मस्त याचा आस्वाद घेतो आम्ही दोघी मायलेकी. तर कसा झाला आपला हा चुलीवरचा चहा मला नक्कीच सांगा, कोणाकोणाला आवडला तेही सांगा. खूप भारी लागतो बघा, म्हणजे गॅसवरच्या चहापेक्षा चुलीवरच्या चहाची मज्जा काही वेगळीच असते.